छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी संधी मिळते। त्यांना अन्य सुविधाही मिळत असतात। मात्र प्रशासनाने महानगरपालिकेच्या काही शाळा बंद करून थेट खासगी संस्था चालकांना जागा इमारती दिल्या आहेत। त्यानंतर आता पुन्हा महानगरपालिकेच्या मालकीचे एकमेव सर्वात मोठे गरवारे मैदान याची देखभाल दुरुस्ती करणे महानगरपालिकेला शक्य झाले नसल्याचे कारण पुढे करून हे मैदानही खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याचा घाट घातला असून त्यासाठी संस्थेचा शोध घेण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत। महानगरपालिकेत पदाधिकारी आणि नगरसेवक असताना प्रत्येक वार्डात कामे करण्यासाठी लाखो करोडो रुपयांची तरतूद करून किमान लाखो रुपयांचे कामे तरी होत असतात। त्यासाठी निधीची तरतूद ही करण्यात येते। दुसरीकडे आता सध्या वार्डातील अनेक कामे बंद आहे। पदाधिकारी नगरसेवक नाहीत, त्यामुळे करोडो रुपये वाचले आहेत। त्यानंतरही महानगरपालिकेच्या तिजोरी सध्या खडखडत असल्याचे वल्गना प्रशासनाकडून करण्यात येत आहे। दुसरीकडे सध्या तिजोरीत निधी नाही, पण महानगरपालिकेच्या शिल्लक राहिलेल्या मालमत्ता प्रशासक तथा प्रशासनाच्या वतीने भाडे तत्वावर आणि देखभाल दुरुस्तीच्या नावावर थेट खासगी लोकांच्या घशात घालण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत। त्याचा प्रारंभ नाट्यगृह आणि शाळांपासून झालाय। त्यास फारसा कुणी विरोध केला नसल्याने आता प्रशासनाने त्यांचे हातपाय पसरवण्यास प्रारंभ केला असल्याचे दिसून येत आहे। महानगरपालिकेने अगोदर गरवारे स्टेडियमला आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। दुसरीकडे आहे ते मैदान खासगी संस्थेला देण्याचे नियोजन सुरू आहे। महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आजच्या बैठकीत गरवारे मैदान देखभाल दुरुस्तीसाठी इतर संस्थेला द्यावे लागणार असल्याची सबब पुढे आली आहे। त्यावर आता संस्था शोधण्याच्या सूचना केल्या आहेत। या खासगी कारणाला स्थानिक काही लोकांनी विरोध केला असून याबाबत लवकरच प्रशासनाकडे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।